मंडळी आत्ता सकाळचे वाजले 10-11 वाजलेत आणि आता मी 2 वास्तुपूजा करून आलो घरी आणि सुरू करूयात व्हिडिओला आपल्या सुप्रभात. आजचा दिवस आहे. आज माझा दिवस आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हरिद्वारला पोहोचण्यापर्यंतचा माझा प्रवास आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर कसं जाऊ आपण आता हरिद्वारला. आज मुंबई, आज संध्याकाळी मग हरिद्वारची ट्रेन, मग उद्या हरिद्वारच्या ट्रेनमध्येच दिवसभर, परवा हरिद्वारला सकाळी पोहोचणार, असा सगळा विषय आहे. तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. बाकी आता एक व्हिडिओ एडिट करायचा आहे आधीचा. आता सगळं साहित्य आणून ठेवलं आहे, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आणून ठेवल्यात. आता पूजा झाली ना, आता यजमानांना सांगितलं आहे तुम्ही जो उत्तर पूजा माझ्या ऑफिसला आणून द्या, असा सगळा विषय झालेला आहे. बघूयात काय होते. सुरू करत व्हिडिओला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो आहे स्टेशनला. तर असा प्रॉब्लेम झाला की इथं रेल्वे सुटलेली आहे. आम्हाला उशीर झाला 10 मिनिटं आणि रेल्वे निघून गेली. त्यामुळे आमचे तिकीट काढून सुद्धा, रिझर्वेशन करून सुद्धा आम्हाला काही फायदा नाही, कारण आमच्यातला एक जण हा माणूस उशिरा आला. त्यामुळे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मुंबईमध्ये. आता काही वेळातच दादरला आपण पोहोचू. आपण जनरल डब्यातनं प्रवास केला आजचा, त्याचं कारण आपली पहिली ट्रेन मिस झाली, त्यामुळं. बाकी काही नाही. आता आपल्याला जायचं दादरला. तिथून लगेच आपल्याला बँड्रा स्टेशन जे आहे, टर्मिनल्स, तिथं जायचं आहे. तिथून हरिद्वार एक्सप्रेस रात्री 11:55 आहे, ती पकडायची आहे. बाकी मुंबईत आल्यानंतर परत जावं वाटतं पुण्यामध्ये, कारण इथं जो दुर्गंध आहे ना भरपूर आहे, वास खूप घाण येतो इथं. त्यामुळं आता आम्हाला काहीतरी खायचं पण आहे. बघूयात काय होतं आता. बाकी आमचे सगळे मित्रमंडळी हे आहेत सर, 2 जण, 3 जण आम्ही आहोत. हरिद्वारला जायचं खूप दिवसापासून इच्छा होती माझी, ती पूर्ण होती. आणि हे आहे, तुम्हाला दाखवतो, माटुंगा स्टेशन. तर अस्वच्छता जरा जास्ती आहे, म्हणून मला आपलं पुणे आवडतं. बाकी बघूयात काय होतं. तर हे आहे बांद्रा स्टेशन आणि आम्ही आता स्टेशनला आलेलो आहोत. एवढं स्वच्छ कसं काय झालं, मला आश्चर्य वाटते. आता फोटो काढ. तर मित्रांनो आता आपण हरिद्वार एक्सप्रेस फायनली पोचलो. भरपूर वेळ चालावं लागलं, गरमी मरणाची या ठिकाणी. तर मित्रांनो सुप्रभात सगळ्यांना. आता सकाळचा दिवस, आजची सकाळ ट्रेनमध्ये. आता आम्ही गुजरातच्या पुढे आलेलो आहोत आणि आता हा प्रवास आजचा दिवस ट्रेनमध्ये असणार आहे. तर बाकी ट्रेनमध्ये AC असल्यामुळे बरोबर वाटते. आणि कालचा दिवस जो रात्रभर होता मुंबईमध्ये तो खूप त्रासदायक होता. त्याचं कारण असं की आपल्याला सवय नाही पुणेकरांना मुंबईची, त्यामुळं. बाकी बघूयात काय होते. जसं जसं आजचा दिवस काय काय घडतील त्या गोष्टी पण तुम्हाला पाहायला मिळतील. बाकी उद्या हरिद्वारला गेल्यानंतर हा व्हिडिओ आपण संपुष्टात आणणार आहोत. बाकी बघूयात काय होते. तर मित्रांनो आता बाहेर आलेलो आहेत आणि ही आहे मालगाडी आणि आमची ट्रेन आता या ठिकाणी थांबलेली आहे. सुंदर दिसतं हे ठिकाण, लांबपर्यंत डबे दिसतात गाडीचे. त्यामुळं आता इथे एक व्हिडिओ शूट करत होतो आम्ही असंच. बाकी मस्त एक्साइटमेंट माझी वाढलेली आहे. मला असं खूप दिवसात नाही या ठिकाणी आले फिरायला. मी खूप दिवसात नाही या ठिकाणी आले फिरण्याकरता. असं फिरण्याकरता आमचं होत नव्हता, योग येत नव्हता. आज आला आहे. आणि आता कधी येते उद्या दिल्ली आणि कधी येते लवकरात लवकर आपलं हरिद्वार. बघूयात काय होतंय. ते काय करताय? इथला पण सीन घ्यायचा का आपण?
भाऊ व्हिडिओ काढायचं का? नाही, हे कामात बसलेत, हे काम करतायत. चला आपलं आपलं काम करूया. आलेलो आहोत एका स्टेशनला, अज्ञात स्टेशन. नाव काय त्याचं? रामगंज मंडी नावाचं स्टेशन. आणि आमची ट्रेन. आता आम्ही चाललेलो आहोत. आता दुपारची वेळ झालेली आहे. चाललेलो तर आम्ही कालपासून आहे, पण चहा घ्यायचा आहे आम्हाला कुठतरी. आम्ही लोकल ठिकाणी चहा शोधतोय, तो मिळत नाही आहे. निर्मितला चहा म्हणजे एकदम दूध नसलेला चहा असतो. मित्रांनो गुड नाईट, शुभरात्री. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण संध्याकाळचे वाजलेत 9 आणि आता आपण जवळजवळ आता कसं म्हणावं तुम्हाला काय सांगावं, दिल्लीच्या जवळपास आता पोचणार. म्हणजे आता आम्ही राजस्थान सोडलेले दिल्लीच्याकडे चाललेलो आहोत. म्हणजे भारताचा जो मॅप आहे त्याच्या मध्य भागामध्ये आता थांबलेलो आहोत आम्ही, असं म्हणूयात. आणि बाकी काही काही ठिकाणी आहे सिटी, काही काही ठिकाणी सिटी नाही आहे. आता अंधार तुम्ही पाहताच आहे सगळा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, शुभरात्री. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.